नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी चिली पनीरची भाजी बनवणार आहे। मस्त टेस्टी अशी गरमागरम। आणि सगळ्यांनी प्लीज लाईक, सबस्क्राइब, शेअर जरूर करा आणि पूर्ण रेसिपी पहा। आपण आता मी घेतलेले आहे सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। हे मी माझ्याकडे ग्रीन कलरची ढोबळी नाहीये, त्यामुळे मी रेड आणि येलो घेतलेली आहे। कांदा, टोमॅटो, सॉस आणि चटणी, सोबतच मीठ आणि धने पावडर घेतलेली आहे। आपल्याकडे काळी मिरी वगैरे नाही। आता हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ह्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि कॉर्नफ्लॉवर थोडा एक चमचा घ्यायचा। आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं, जास्त पण टाकायचं नाही या मैद्यामध्ये। आणि सोबतच हे जे पनीर आहे हे पनीर ह्याच्यात आपल्याला कालवून घ्यायचे। अशा पद्धतीत हे सगळे पनीर आपण ह्याच्यामध्ये आता कालवून घेणार आहोत। हे 200 ग्रॅम पनीर आहे, हे ह्याच्यात आपल्याला असे कालवायचे। आणि पनीर थोडेसे आपले ओले असतात, त्यामुळं हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ह्याला चिटकलं जातं आणि आपल्याला हे फ्राय करायचं आहे। हे अशा पद्धतीत मी हे कालवून घेत आहे। आणि आता गॅसवरती थोडंसं तेल टाकून हे आपण फ्राय करणार आहोत। आणि सोबतच एकदम असं खायला फिक्कं लागू नये म्हणून थोडंसं आपण लाल कलरचा मसाला टाकूया, जेणेकरून ह्याला थोडासा कलर पण येईल, पनीरला थोडासा हलकासा लाल कलर। आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे, इथे पाहू शकता। आणि ह्याच तेलावरती आपल्याला हे पनीर थोडंसं फ्राय करायचंय आणि नंतर आपण ही पनीर चिलीची भाजी बनवणार आहोत। अगदी सोपी आहे, बिलकुल वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होते। तेल आपलं छान तापलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे सोडून घेऊया थोडेसे फ्राय करण्यासाठी, हे पाहू शकता। आणि हे पनीरचे तुकडे थोडे वल्ले असतात, त्यामुळे हे पीठ आपोआप ह्याला कोट होतं, त्यामुळे हे पीठाचं आपल्याला पाणी वगैरे करण्याची बिलकुल गरज पडत नाही। अशा पद्धतीत मी ह्याच्यात हे पनीर फ्राय करून घेते। छान कडक कुरकुरीत असे फ्राय होतात। हे पाहू शकता। आणि ह्याला बिलकुल जास्त तेल पण लागत नाही। अशाच पद्धतीत मी अगोदर सगळे पनीर फ्राय करून घेते। आणि आपण थोडंसं जे लाल तिखट टाकलं होतं त्याच्यामुळे खूप छान असे याला कलर पण येत आहे, हे पाहू शकता। आणि किती कडकडीत झाले, अगदी झटपट लगेच। आणि थोडंसं आपण मीठ पण टाकलेलं आहे, त्यामुळे ह्याला टेस्ट पण येणार, एकदम क्रिस्पी असे तयार झालेत। आता मी हे सगळे बनवून घेते अगोदर। इथे आता आपले सगळे पनीर तळून झालेले आहेत आणि तरी पण आपलं तेल सगळं शिल्लक आहे, तुम्ही पाहू शकता। बिलकुलही तेल खपलेलं नाही आहे, सगळं पनीर तळून झालंय। तरी पण आता ह्याच तेलामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। आपलं तेल छान आता हे गरमच आहे, त्यामुळे ह्याला काय थोडासा गॅस कमी करून घेते मी। आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरी मोहरीची फोडणी टाकून घेऊया, हे पहा। आणि एकदम कमी तेलावरतीच आपण बनवणार आहे। छान फोडणी तडतडली आपली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। मी अगोदर कांदा टाकून घेते आणि ह्या मोठ्या साईज मध्येच आपण हा कांदा वगैरे सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत चौकोनी साईज मध्ये, ते पाहू शकता। हा कांदा याच्यामध्ये थोडासा मी फ्राय करून घेत आहे। आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्या जास्त शिजवायच्या नसतात, अगदी नॉर्मल शिजवायच्या असतात। हा कांदा थोडासा याच्यात मी फ्राय करून घेतलाय। आता मी ह्याच्यात ही लाल ढोबळी, म्हणजे लाल कलरची जी ढोबळी आहे रेड कलरची, ती पण फ्राय करून घेते। सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला ह्यात टाकून घ्यायच्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यातच टोमॅटो पण टाकून घेते। आणि टोमॅटो नाही टाकलं तरी चालेल, आपण सॉस वगैरे टाकतो, पण आता आहे माझ्याकडे त्यामुळे मी टाकत आहे। हे सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आपल्याला। ह्यातच मी धना पावडर पण टाकून घेत आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ। अगदी थोडंसं लाल तिखट। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय।
ह्याच्यामध्ये तुम्ही जिरा पावडर किंवा तुमच्याकडं मिरीची पावडर असं काही असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता टेस्ट येण्यासाठी. आपल्याकडे जे काय आहे ते पण आपण जसं काय आहे त्याच्यामध्ये बनवू पण शकतो किंवा असेल तर टाकू शकतो. हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी चायनीज सॉस आहे तो टाकून घेत आहे. आणि एक वाटी टोमॅटो सॉस आहे तोही टाकत आहे. ह्या भाजीला पाणी वगैरे आपण बिलकुल यूज नाही करणार, हेच सगळं यूज करणार आहोत. आणि अशीच ही भाजी खूप टेस्टी होते. पनीर चिली पाहू शकता. माझ्याकडे ग्रीन ढोबळी मिरची नव्हती, ती जर असती तर खूप छान कलर येतो, अगदी कलरफुल. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि ह्याच्यात आता आपण हे पनीर आहे हे पनीर पण टाकून घेऊया, छान फ्राय केलेले. आणि पाहू शकता किती मस्त असे कडक फ्राय झाले, एकदम कुरकुरीत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून 1-2 मिनिटं ह्याला बारीक गॅसवरती आपल्याला असंच ठेवून द्यायचं. म्हणजे थोडंसं ह्याला हलकंसं शिजू द्यायचं, अगदी नॉर्मल, बिलकुल जास्त नाही. झाकण पण ठेवायची आवश्यकता नाही. थोडीशी हळद टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे मस्त टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे. सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. छान आपली आता भाजी तयार झालेली आहे पनीर चिलीची. आणि तुम्हाला थोडीशी याच्यात ग्रेव्ही हवी असेल तर 1 कप पाणी टाकायचं, अगदी थोडं, जास्त पण नाही. आपली ही भाजी तयार आहे.